लातूर महानगरपालिका निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे. प्रचाराला सुरुवात झालेली आहे. अनेक नेते जे आहेत ते रस्त्यावरती उतरले देखील आहेत. या सगळ्यावर बोलण्यासाठी माझ्यासोबत आहेत माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर. कशा पद्धतीच्या या वर्षीची निवडणूक चॅलेंजिंग असणार? एक प्रत्येक निवडणूक ही चॅलेंजिंगच असते आहे. या निवडणुकीमध्ये आम्ही विकासाच्या अनुषंगाने काम करणारे, विकासाचा मुद्दा आम्ही त्या ठिकाणी समोर घेऊन चालणार आहे. आणि जसं केंद्रामध्ये आपलं भाजपचं सरकार आहे, राज्यामध्ये भाजपचं सरकार आहे आणि लातूरमध्ये देखील भाजपचं सरकार जर आलं तर केंद्राचा विकास मोदीजींच्या नेतृत्वामध्ये, राज्यामध्ये माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वातला विकास आता हा शहरापर्यंत कसा आणता येईल, गल्लीपर्यंत कसा आणता येईल, हाच एकमेव आमचा मुद्दा असणार आहे. विकासच हा आमचा निवडणुकीचा एजेंडा असणार आहे. मुख्यमंत्र्यांची सभा होणार आहे, कशी तयारी आहे आणि किती तारखेला सभा होणार? हा 7 तारखेला 11:30 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क जे आहे या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्कवर ही सभा होणार आहे. 11:30 वाजता ही टायमिंग आहे 7 तारखेला. अनेक जण भाजपमध्ये देखील नाराज असल्याचं चर्चा सुरू झालेली आहे. खरं तर ही चर्चा आहे का खरंच काही घडतंय भाजपमध्ये? हे असं काही नाही आहे. माणसं हे हाडामासाचे असतात, मन असतात, संवेदना असतात आणि एक जागा असतात, 4 जणांच्या उमेदवारी मागणी असते, जागेवर एकालाच उमेदवारी देता येते आहे. तर त्या माध्यमातून कुठंतरी कुणी भावना व्यक्त करतात, कुणी काय नाही. पण भारतीय जनता पार्टीमध्ये जवळपास 450 लोकांपेक्षा अधिक लोकांनी फॉर्म भरले होते, त्यांनी विड्रॉ केले, हे त्यांचं कौतुक आहे. आपण चर्चा करत असताना, दाखवत असताना हे 4-2 त्या ठिकाणी शिल्लक राहिले, त्यांच्याशी देखील आम्ही बोलणार आहे. पण पक्षाची जी ब्युटी आहे ही, ज्यांनी फॉर्म भरला आणि त्यांनी लगेच दुसऱ्या दिवशी विड्रॉ केला, आपल्याला बी फॉर्म नाही मिळाला, असे 90% पेक्षा अधिक कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत. ही आमची ताकद आहे. मात्र नाराजांनी एक आघाडी तयार केलेली आहे. अनेक जण भाजप विरुद्ध भाजप असा देखील संघर्ष आहे. भारतीय जनता पार्टीमध्ये असं कधी नसतंय. ही पार्टी केडर बेस्ड पार्टी आहे. ह्याच्यामध्ये ह्याचा मालक कुणी एखादा व्यक्ती नसतो, ह्याचा मालक कार्यकर्ता आहे. हे असं होऊच शकत नाही. असं म्हणजे भाजपच्या इतिहासामध्ये असं होऊच शकत नाही. जे पोस्टर लावण्यात आले त्या पोस्टरची देखील मोठ्या प्रमाणात चर्चा होते. फक्त कमळ, कुठलाही चेहरा त्या पोस्टरवरती पाहायला मिळत नाही. आम्हाला हेतू म्हणजे आमचं कमळच आहे ना. आमच्यासाठी आमचं दैवत, आमच्यासाठी आमचं जे काही असेल हे आमचं कमळ आहे. तुम्ही कुणालाही विचारा, आमचा उमेदवार कोण आहे? कमळ. आमचा नेता कोण आहे? कमळ. हे आमचे नेतृत्व जे आहेत, देवेंद्रजी आहेत, माननीय नरेंद्र मोदी साहेब आहेत, ह्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही विकास घेऊन चालतोय. पण आम्हाला जनतेला सांगायचं, संदेश द्यायचा आहे की लातूरच्या विकासासाठी कमळ हा एक चांगला पर्याय आणि आपण ह्याच्यासोबत यावं, असा आमचा एक संदेश होता. भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांमध्ये कुठंतरी गडबाजी आहे का आणि त्याचा फटका थेट पार्टीला बसेल आणि याचा थेट फायदा विरोधकांना होईल असं वाटतंय तुम्हाला? हा प्रश्न विरोधक करत आहेत. आमच्यामध्ये असं काही नाही. आमची एकदम चांगली समन्वय, आमची वर्किंग चालू आहे. सगळे निर्णय एकत्रित चालू आहेत. कोणताही निर्णय एक व्यक्ती घेत नाहीत. जेवढे उमेदवार निश्चित झालेले आहेत हे सर्वांनी 7 जणांनी बसून प्रदेशाकडे पाठवलं, प्रदेशाने दिलेले नावं निश्चित केलेले आहेत. त्यामुळं कुठं मतभेद होणं, हे होणं असं आमचं. 4 ठिकाणी निवडणुकीमध्ये यश मिळालेलं आहे. नगर परिषदांच्या निवडणुकामध्ये, या निवडणुकीमध्ये किती आश्वस्त आहात? आम्ही 50 पेक्षा अधिक जागा भारतीय जनता पार्टी निवडून येईल. माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी स्पष्ट सांगितलं की 50 पेक्षा जास्त जागा भारतीय जनता पार्टीच्या या ठिकाणी निवडून येतील. विष्णू बुर्गे, NDTV मराठी, लातूर.